पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निवडणूक घड्याळावरच लढवावी दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका। पिंपरी चिंचवड या ठिकाणी पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। 68 जागांसाठी अजित पवार यांच्यासमोर अमोल कोल्हेंचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती जागा वाटपामुळे रखडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी। अजित पवार साधारणतः 30 जागा देण्याच्या भूमिकेत। एकत्र निवडणूक लढवण्याबाबत रविवारी घोषणा होण्याची दाट शक्यता। राज्यातील अनेक महापालिका अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर यासह पुणे, पिंपरी, नाशिक, सोलापूर इथे राष्ट्रवादी महायुतीत नाही। सन्मानजनक जागा न मिळाल्यानं दादांच्या राष्ट्रवादीचा निर्णय, सूत्रांची माहिती। प्रशांत जगताप यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। टिळक भवनात हर्षवर्धन सपकाळ वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश। पवारांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर जगतापांची काँग्रेससोबत हातमिळवणी। मातोश्री निवासस्थानी जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास चर्चा। मुंबईमध्ये ठाकरेंसोबत आघाडीचा आमचा प्रयत्न, मात्र अजून जागा वाटपाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही, जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लांगुल चालन। त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचेत। राशिद मामू यांच्या पक्ष प्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत 19 डिसेंबरला पक्षप्रवेश। चंद्रकांत खैरेंच्या विरोधानंतरही मामूंचा प्रवेश। विरोधकांकडून मामूंची टोळी म्हणत ठाकरेंना डिवचणं सुरू। शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात। पवारांना एनडीएमध्ये घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा हा मोठा दावा। आमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न। दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवर जयंत पाटील यांचं हे उत्तर। ठाण्यातील युतीबाबत शिवसेनेनं उद्यापर्यंत निर्णय घ्यावा। भाजपच्या संजय केळकर यांचा हा अल्टिमेटम। 2 बैठकांमधून काही निष्पन्न न झाल्यानं आता भाजपकडून डेडलाईन। महायुती झाली पाहिजे यासाठी शिंदे फडणवीस प्रयत्नशील। डेडलाईन वगैरे अशा गोष्टी काही नसतात। खासदार श्रीकांत शिंदेंचं संजय केळकर यांना हे उत्तर। नवी मुंबईमध्ये युतीमध्ये लढावं अशी शिवसेनेची इच्छा। युती न झाल्यास स्वबळावर लढणार। शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंचा भाजपला इशारा। नवी मुंबईमध्ये 50% जागा द्या अशी शिवसेनेची मागणी। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। ठाण्यासह कल्याण डोंबिवली पालिकेसंदर्भात चर्चा। ठाण्यात भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी, मात्र शिवसेनेचा जागा सोडण्यास नकार। भाजप 140 आणि शिंदेंची शिवसेना 87 जागा लढणार, तर आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा देखील दिल्या जाणार, सूत्रांची माहिती।